हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पण ते मानलं पाहिजे इतपत त्यांची योग्यता असते. म्हणून कर्तृत्वान आणि विद्वान पुरुषाच्या जगद्गुरू आई वडिलांना धन्यता देतात. अपुलिया हिता जोआसी जागता, धन्य माता पिता तयाचिया. खरं तर समाजाला जागा करण्याचं काम महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेने केलेलं आहे. म्हणून त्या कीर्तन परंपरेच्या पायिकाची मांदियाळी आज या ठिकाणी महाराष्ट्रातली उभी आहे. ज्ञानोबा तुकोबा यांनी संसार भ्रांताची सावली म्हणून प्रमेयाच्या उद्यानात मुमुक्षांना दिलासा देण्याचं काम केलं आणि त्यांनी दिलेलं ईश्वरीय ज्ञान आज भूतमात्राच्या कल्याणासाठी उभं आहे. संत जर नसते आणि कीर्तनकार जर नसते तर ज्ञानोबा तुकोबाचं साहित्य कुठंतरी आडगडीत पडलं असतं. आणि म्हणून चांगल्या कीर्तनकारांनी संत काव्याला मुखोद्गत केलं आणि त्यांच्या मुखरतेमुळे लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात ते स्थिरावलं. म्हणून आज कीर्तन परंपरेला अनन्यसाधारण दर्जा आहे आज महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये. म्हणून आपण चांगलं वाचलं तर चांगलं निर्माण करू शकतो. म्हणून समाजामध्ये परिवर्तन घडण्याची जबाबदारी ही जशी महामानवावर आहे तशीच कीर्तनकारावर आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबाच्या शब्दाची बरोबरी करीन असा कोणी या जगात अजून जन्माला आलेला नाही. सर्व साहित्य निर्माण होईल, सर्व लोक वैचारिक पद्धती निर्माण होईल, पण सातत्यानं नवी ऊर्जा देण्याचं काम संत परंपरेने आपल्याला महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या वडिलांची बिरासी ग देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा या अभंगावर महाराष्ट्रातील उगवत्या पिढीचे उमलते कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांनी आदरणीय विठ्ठल काका साखरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 6व्या पुण्यस्मरणाच्या आयोजनाने या ठिकाणी सुंदर असं कीर्तन ठेवलं. खरं तर अक्रूर महाराज साखरे हा या मातीचा सुगंध आहे. आणि म्हणून मला आठवतं की 15 वर्षापूर्वी बरं का सोनाली दिदी आमच्या सत्संग कीर्तन सोहळ्यामध्ये अक्रूर महाराजांनी 8 दिवस पखवाज वाजवण्याचं काम केलं होतं. आणि आज या मातीचा सुगंध एवढा मोठा वाढवला की संबंध महाराष्ट्रात तळहातावर ओळखणारा संप्रदायाला असा एक व्यक्तिमत्व आमच्या या भागाने या महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांच्या घरात 4 पिढ्यांचा वारसा आहे, धार्मिक वारसा नाना. आणि म्हणून त्यांच्या आजोबा, मी त्यांना अनुभवलं आहे, त्यांना त्यांच्या दर्शनाचं सौभाग्य आम्हाला मिळालं आहे. हरिभाऊ साखरे हे 24 तास सतत नामचिंतनात असले, असं नेहमी नामचिंतन करायचे. म्हणून अक्रूर महाराजांचा जन्मच हा नामाच्या कुशीतून झालेला असल्यामुळे संत त्याच्यामुळे निर्मिती झालेली आहे संताची. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रेमाच्या बळावर स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एक व्यापकत्व आणून नवा आयाम दिलेला आहे. त्यामुळे आज त्यांनी पेरलेल्या प्रेमाची उतराई म्हणून आपण सर्वजण त्यांच्या कार्यक्रमाला ठिकाणी उपस्थित आहात. इतकी गायक मंडळी या ठिकाणी होती. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं गदिमानी गीत रामायणामध्ये सांगितलं, पण यांना ऐकल्यानंतर वाटलं पराधीन नाही स्वराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर खरं तर डवरी गुरुजी आणि शंकर बापू आबेगावकरांनी जे पेरलं ते उगवतं असं म्हणतात, परंतु यालाही अपवाद आहे. डवरी गुरुजी आणि शंकर बापूंनी महाराष्ट्रात मृदंगाचं वेळ पेरलं आणि हा मळा भरून आलाय त्यांच्यामुळे. आज भरत असोत किंवा या ठिकाणी कृष्णा महाराज यांचा पखावाज ऐकल्यानंतर भोरकडे, तर यांचा आवाज आल्यानंतर एक माणसाला एक वेगळं दिव्यत्व प्राप्त होतं या ठिकाणी आणि वेगळा आनंद निर्माण होतो. सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना प्रणिपात करतो या निमित्तानं अक्रूर महाराज साखरे आणि साखरे परिवाराच्या वतीनं. आज वेगवेगळ्या कीर्तन संमेलनाच्या आयोजनाबरोबरच एक उत्कृष्ट कीर्तनकार ज्यांच्या स्वतः अक्रूर महाराजांच्या स्वरात हे कंठात गंधर्वाचं स्वरसौंदर्य आहे आणि त्यांची वाणी ही वागदेवतीची गुंफा आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आज त्यानिमित्तानं त्यांच्या प्रेमाखातर सर्व कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आदरातिथ्य होईल. या ठिकाणी आयोजक मंडळी जी आहे महाराष्ट्रातली, त्यामध्ये महाराष्ट्रात ज्यांचं जे प्रेम करतात अक्रूर महाराज साखरे यांच्यावर, त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी सभापती आदरणीय यमुनाताई पवार यांची या ठिकाणी उपलब्धी आहे. त्यांना प्रणिपात करतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर संदीप सेठ पवार पुण्याहून या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीन अण्णा पवार यांचे या ठिकाणी आगमन आहे. सोनवणे मामा खरसाडे दादा सोलापूर यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे. शिवलेदाजी आळंदीहून आहेत. बार्शीहून दत्ताजी चिकणे आहेत. अमोलजी खराडे आहेत. नाशिकहून भरतजी जायभा आहेत. शरददादा शिंदे आहेत मराठी हॉटस्पॉटचे. त्याचबरोबर आमच्या बीडच्या बहुउद्देशीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय माजी सभापती अरुणनाना डाके, सखारामजी मस्के संचालक यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांनाही या ठिकाणी मनपूर्वक त्यांना आभार मानतो.
त्याचबरोबर गेवराईच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणारे आमचे ॲडव्होकेट सुरेश रावजी हत्तेसाहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचे स्वागत आहे. महाराष्ट्रातून आलेले सर्व मान्यवरासह ज्यांची नावाची आता 3 पानं भरलेत नावाची, या ठिकाणी कीर्तनकार मंडळीमध्ये आमच्याच तालुक्याचं वैभव असलेल्या महिला कीर्तनकार दोईचा पदर आला खांद्यावरील, जिने पांडुरंगाला बंदिस्त करून गेलं स्वतःच्या हृदयाच्या बंदीखान्यात, त्याची परंपरा जाजवल जिच्या खांद्यावर आबाधित आहे, त्या आमच्या सोनाली दिदी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचं मनापासून 7 टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्ञानेश्वर माऊली जन्मगावचे संस्थानचे आदरणीय आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर दादा, त्याचबरोबर आदरणीय बळीराम दादा आवटी, महादेव महाराज गिरी, समाधान महाराज चुंबळे नाशिकहून त्यांची उपस्थिती आहेत. भागवताचार्य राजेंद्र महाराज वाघमारे, हरिभक्तपरायण यशवंत महाराज गुरव, माणिक महाराज रेंगे यांची या ठिकाणी आगमन आहे. नाना महाराज कदम आमचे स्नेही यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचे स्वागत आहे. हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज निंबाळकर, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कोठोळे, हरिभक्तपरायण संतोष महाराज वनवे, बप्पा महाराज राऊत, गणेश महाराज वारंगे, रमेश महाराज गोरेगुर्जी, रामेश्वर अण्णा राऊत, संतोष महाराज पवार, बबन महाराज नवपुते, रामेश्वर महाराज मस्के, पांडुरंग महाराज गव्हाणे, गणेश महाराज कदम, सुरेशानंद महाराज कोळेकर या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. गायनामध्ये हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज लकडे ज्यांनी पंचपदी गायली, तुळशीराम महाराज आतकरे गुरुजी, ओंकार महाराज जगताप, संजयजी हजारे, कैलास पवार यांना गाण्याचं या ठिकाणी गाणं ऐकलं. विकास महाराज मुटके, संजयजी देवकर, रामेश्वरजी सुपेकर, वेळेवर आलेले आमचे देवटे महाराज, किशोरजी महाराज देवटे, सर्वांना या ठिकाणी ज्यांचं नावं नाहीत त्यांच्याविषयीची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना प्रणिपात करतो. वादकामध्ये नरहरी तात्या अवलगावकर, त्याचबरोबर भरतदादा पठाडे, कृष्णा महाराज भोरकडे, अप्पा महाराज कोठळे, योगेशजी शोजूळ, रघुराज ढोबळे, आमचे काळे महाराज, अंकुश महाराज काळे, आणखी बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आभार मानतो या ठिकाणी. आणि साखरे महाराज 1-2 मिनिटं बोलतील, सर्वांचं आदरातिथ्य होईल. जेवण तर आहेच. यशवंत महाराज गुरव